नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. देशी बनावटीची पिस्तूल बाळगणारा इसम जेरबंद. गुन्हे युनिट 1 शाखेची कारवाई. युनिट 1 गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसासह एक इसमाला रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई 22 नोव्हेंबर 2025 रोजी मंगळवार पेठ परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युनिट 1 गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार हे हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. कोंबडी पुलाजवळील जन्ममृत्यू नोंदणी कार्यालयाजवळील सार्वजनिक रस्त्यावर एक इसम कमरेला गावठी कट्टा लावून उभा असून तो काहीतरी गुन्हा करण्याच्या इराद्याने थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदरची माहिती युनिट 1 चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांना कळविण्यात आली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे यांना स्टाफसह तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने नमूद ठिकाणी जाऊन सापळा रचला व वर्णनाप्रमाणे असलेल्या इसमास ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने आपले नाव रमजान उर्फ टिपू आदम पटेल, वय 33 वर्षे, राहणार भाजी बाजार शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे असे सांगितले. त्याची अंगझडती घेताना त्याच्या कमरेला अंदाजे 50,000 रुपये किंमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल तसेच खिशात अंदाजे 1,000 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले. या प्रकरणी रमजान उर्फ टिपू आदम पटेल याच्या विरुद्ध फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस हवालदार हेमंत पेरणे, पोलीस अंमलदार निलेश साबळे, शशिकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयूर भोसले, सिद्धेश्वर वाघमारे, उमेश मठपती, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, सदेश काकडे, ज्योती मुलका, रुक्साना नदाफ व मयुरी जाधव यांनी केली आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.